महान परमेश्वराची स्तुती असो. आज त्या पवित्र देवाने पुन्हा एक वार त्याच्या चरणाजवळ येण्यासाठी सुंदर असा समय दिला आणि विशेष करून आज आमच्यामध्ये पास्टर विश्वास पावलं जावळे हे आहेत आणि त्यांचं जीवन देवाच्या सेवा कार्यामध्ये त्यांनी समर्पित केलं. मागच्या काही काळामध्ये त्यांचा अपघात झाला, भयानक परिस्थितीतून हे कुटुंब गेलं, परंतु आज या प्रभूच्या दासावर देवाची अगाध कृपा आहे आणि त्याद्वारे आज ते आमच्यामध्ये आहे. त्यांची आज अलौकिक साक्ष आम्ही विशेष करून ऐकणार आहोत, जी साक्ष आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण असेल. म्हणून प्रेज लॉर्ड पाळक साहेब, प्रभूमध्ये तुमचे स्वागत. तर प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव तुम्हाला कसा आला, काय सांगाल त्याच्याबद्दल? ॲक्च्युली माझं शिक्षण 9वीमध्ये मी नापास झालेला मनुष्य आहे. ओके. आणि विशेष म्हणजे इंग्रजी वगैरे पण मराठी मीडियममध्ये पुढं बघून शिकलेलो आहे. पुढं बघून सांगा. आणि विशेष म्हणजे ते झाल्यानंतर मी नगर या ठिकाणी एका ठिकाणी मी बायबल कॉलेजला गेलो. हो. आणि बरेच मित्र होते माझ्यासोबत आणि त्या ठिकाणी आम्ही शिक्षण वगैरे घेतलं. आणि त्यानंतर मग मी देवाची सेवा शेवगाव या ठिकाणी मी देवाची सेवा चालू केली होती. आणि मग बरेच दिवस त्या ठिकाणी सेवा केली. आणि या ठिकाणी पण भानाशिवर या ठिकाणी पण मी मुलींचे आश्रम चालू केलं होतं. आणि अशा प्रकारे मी देवाची सेवा करत होतो. परंतु एक 8 वर्षापूर्वी माझा अपघात झाला. म्हणजे मी नगरवरून येत होतो आणि ती एक गाडी होती, ती औरंगाबादवरून येत होती. आणि समोरासमोर आमची धडक झाली आणि मी पार वर जाऊन आदळलो आणि खाली पडलो. आणि मग मला तिथल्या लोकांनी सरकारी दवाखान्यामध्ये नेऊन टाकलं. परंतु 2 दिवस त्या सरकारी डॉक्टरने माझा अजिबात इलाज केला नाही. मग माझा भाऊ शिर्डी या ठिकाणी सरकारी खात्यामध्ये कामाला आहे. आणि मग तो मला त्या ठिकाणाहून घेऊन मॅक्स केअर नावाच्या दवाखान्यामध्ये घेऊन गेला. आणि माझा अजून एक मित्र आहे या ठिकाणी, त्याचा पण हे आहे. आणि मग त्याने मला चेक केलं आणि जे डॉक्टर होते त्यांनी सांगितलं माझी जगण्याची अजिबात गॅरंटी नव्हती. मग माझा हा जो डाव्या बाजूचा मेंदू आहे तो 6 महिने पोटामध्ये ठेवला होता. ओके. 6 महिने. आणि 7व्या महिन्यामध्ये तो परत जोडला. आणि म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे की मी बऱ्याच गोष्टी विसरून गेलेलो आहे. म्हणजे ब्रेन हॅमरेज म्हणतात तो झाला होता मला. आणि आजही मला बऱ्याच गोष्टी आठवत नाहीत, बऱ्याच गोष्टी मला समजत नाही. मला फक्त एक समजतं, ते म्हणजे माझ्या देवाचं वचन. ते म्हणजे माझ्या देवाचं वचन. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आणि त्याच्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की मी 9वीमध्ये नापास असलेलं मनुष्य आहे. परंतु मला जे इंग्रजी भाषेचं ज्ञान परमेश्वराने दिलं होतं ते असं अजूनही परमेश्वराने शाबूत ठेवलेलं. त्या परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि मी नेहमी काय करतो, आठवड्यातून रविवारी आणि सोमवारी परमेश्वराचं वचन सांगत असतो. आणि तुम्ही कदाचित ऐकत असाल ते वचन. आणि मला एकच सांगायचं माझ्या प्रिय भावना बहिणींनो, माझ्या परमेश्वराचं वचन सांगतं की मनुष्यावरती भाव ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जा. आणि जसं योना 3 दिवस आणि 3 रात्र माशाच्या पोटामध्ये राहिला. आणि कदाचित मी म्हणतो सेम माझी पण साक्षी, मी 6 महिने आणि 6 रात्री माझं जे ब्रेन आहे डाव्या बाजूचा तो पोटामध्ये ठेवला होता. 7व्या महिन्यामध्ये परत जोडला. म्हणजे अशक्य गोष्ट होती, हे शक्यच नव्हतं. परंतु ते परमेश्वराने शक्य केलं. मी त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट की ज्या डॉक्टरांनी माझा इलाज केला, फार तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते. त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं माझ्या भावाला, माझ्या मिसेसला आणि मला पण सांगितलं होतं तुला जर जगायचं असेल तर त्यांनी एक औषध दिलं, गोळी दिली होती मला. आणि रोज तुला ती गोळी घ्यावीच लागेल. परंतु मी तुम्हाला सांगतो, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये परमेश्वर, मी फक्त 5 ते 6 महिने ती गोळी घेतली. आतापर्यंत ती गोळी घेतली नाही, मला काहीच झालं नाही. कारण माझा मनुष्यापेक्षा परमेश्वरावरती विश्वास आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, अजून एक नेवासा गावामध्ये माझा अजून एक मित्र आहे, त्याचा पण माझ्यासारखाच ऍक्सिडेंट झाला. पण त्याचा फार छोटा ऍक्सिडेंट होता आणि त्याला पण डॉक्टरांनी ती गोळी दिली होती. फक्त त्यांनी 1-2 दिवस गोळी नाही घेतली, त्याला खूप त्रास झाला. परंतु मी तुम्हाला सांगतो,
जे देवाच्या भाषणामध्ये सांगितलं, मनुष्यावरती भाव ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जा. Amen, amen. नक्कीच, आणि नक्कीच. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा उद्धार केला. Yes. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा उद्धार केला. Amen. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, माझंही तुम्हाला एकच सांगणं आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये, संकट ही मनुष्याच्या जीवनामध्ये येतच राहतात, Yes. येणारच आहेत. कारण की आमचा जो जुना मनुष्य होता, ज्या परमेश्वराने ज्या मनुष्याला निर्माण केलं ना, त्या आदामाने ती चूक केली होती. हो, हा, आणि ते आदामापासून पार आमच्यापर्यंत आलेलं आहे. नक्कीच. चुका या मनुष्यात होतात, परंतु आम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आणि परमेश्वराच्या मर्जीप्रमाणे चाललं पाहिजे. नक्कीच, नक्कीच. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आणि परमेश्वराच्या मर्जीप्रमाणे चाललं पाहिजे. आणि मी नेहमी माझ्या भाषणांमध्ये, माझ्या बोलण्यामध्ये मी एकच सांगत असतो आणि मी एकच शिकवत असतो की माझा परमेश्वर हा कुठल्या जातीचा नाही, माझा परमेश्वर हा कुठल्या धर्माचा नाही, हो. माझा परमेश्वर हा जीवनाचा आहे. आणि तुम्हाला जर जीवन हवं असेल, आणि ते असं जीवन नाही, जर तुम्हाला सार्वकालिक जीवन हवं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा मार्गच नाही. माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या जातीची गरज नाही, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या धर्माची गरज नाही, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या पंथाची गरज नाही, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनाची गरज आहे. काही देऊ नका प्रभू येशू ख्रिस्ताला, फक्त आपलं जीवन त्याला अर्पण करा. आणि मी माझं जीवन त्याला अर्पण केलं आणि देवाने माझ्यावरती कृपा पुरवली. मी त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. देवाची स्तुती असो. डॉक्टरने सांगितलं तुम्ही जगणं अशक्य आहे, हो बरोबर, परंतु जवळपास तुमचा मेंदू 6 महिने पोटामध्ये ठेवला हो आणि त्याच्यानंतर पुन्हा तो ज्यावेळेस शस्त्रक्रियाद्वारे लावण्यात आला आणि देवाने तुम्हाला कृपा पुरवली आणि आज तुम्ही व्यवस्थित आहात. यामध्ये तुम्ही जे अगोदर बोलले ही देवाची कृपा आहे, खरोखर देवाची कृपा आहे. छोट्याले अपघात जरी झाले तरी मनुष्य टिकणं अशक्य आहे, बरोबर, परंतु देवाच्या योजनेचा भाग. आणि तुम्ही म्हटले मनुष्यावर भाव ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं हे बरं. अगदी बरोबर. तुम्ही शरण गेले आणि देवाने तुम्हाला कृपा पुरवली आणि आजही तुम्ही जगत आहात. त्याचं कारण हे देवाच्या आगात कृपा. आमेन, आमेन. म्हणून विशेष करून जर अशक्य कोणकोणत्या वाहनाचा अपघात झाला होता? तुमच्याकडे 2 व्हीलर होती का? माझ्याकडे 2 व्हीलर होती. आणि समोरचं वाहन कुठलं होतं? त्याच्याकडे 4 व्हीलर होती. 4 व्हीलर कार होती का? हो. कारचा आणि 2 व्हीलरचा समोरासमोर अपघात झाला हो. डायरेक्ट. आणि तुम्ही डायरेक्ट उडाले हो, गाडीवर. हो. किती फुटा असा अंदाज सांगता येईल का? नाही, बरंच उंच उडालं. बरंच जोराची धडक हो, असल्या हो, कारणाने तुम्ही उंच उडाले. हो. आणि त्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं? त्यांनी हे तिथले जे लोक होते ना, स्थानिक स्थानिक तुम्हाला लोकांनी नेलं. त्या नगरला जे हे होतं ना, हा, ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स बोलवते, ॲम्ब्युलन्स नेलं होतं. ओके ओके ओके. खूप 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 देवाला धन्यवाद. त्यावेळेस त्यांनी तुम्हाला तिथं नेलं. आणि एकंदरीत तुमचा इलाज किती दिवस चालला सगळा? त्या ठिकाणी मला 2 दिवस मी त्या सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो. हो हो. परंतु 2 दिवस सरकारी डॉक्टरांनी असं विशेष इलाजच केला नाही. हो, म्हणजे तुमची कंडिशन तितकी हे असेल. हो हो. आणि मग 3ऱ्या दिवशी माझा भाऊ जो सरकारी खात्यामध्ये कामाला आहे, हो, त्याला कळालं. आणि मग त्याने काय केलं, तिथून मला काढलं आणि मॅक्स केअर नावाच्या दवाखान्यामध्ये आणून टाकलं. नगरमध्ये आहे तो मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये. चांगला मोठा दवाखाना आहे. हो. आणि तिथल्या डॉक्टरांनी माझा इलाज केला. म्हणजे हा जो डाव्या बाजूचा मेंदू पलीकडचा भाग तो 6 महिने पोटामध्ये ठेवला होता. हो. आणि 7व्या महिन्यामध्ये परत जोडला. म्हणजे मला आतापर्यंत आजही मला बऱ्याच गोष्टी आठवत नाही. आता पालक साहेबांसोबत मी बोलतोय, परंतु ते जर गेले तर मला त्यांचं नाव पण आठवणार नाही. बरोबर बरोबर. म्हणजे बऱ्याच गोष्टी निघून गेल्या आणि मी देवाला धन्यवाद देतो की त्यांनी त्या काढून टाकल्या माझ्यातून. ज्या नको त्या गोष्टी माझ्यातून काढून टाकल्या आणि ज्या ठेवायच्या त्या बरोबर त्यांनी साबून ठेवल्या. नक्कीच नक्कीच. म्हणजे त्या स्थितीतून तुम्हाला प्रभूने वाचवलं. यामध्ये जर तो परमेश्वर तुम्हाला वाचवू शकतो तर जेही त्याच्यावर विश्वास ठेवतात, चाहे कुठल्याही परिस्थितीमध्ये असतील, आणि जर ते जसं तुम्ही म्हटले ते जर प्रभूला शरण गेले तर देव नक्कीच अलौकिक आणि अद्भुत कार्य जसं तुमच्या जीवनात केलं तसं त्यांच्या जीवनामध्ये करण्यासाठी समर्थ आहे, नाही का? ते एक गीत आहे, मराठी गीत आहे, योना जहाजाच्या तळाशी गाडं झोपलं. म्हणा म्हणा, तुम्हाला येत असलं म्हणू शकता. योना जहाजाच्या
तळशी गाड झोपला योना जहाजाच्या तळशी गाड झोपला आले तुफान वायू त्यात सोडला आले तुफान वायू त्यात सोडला. म्हणजे योना संदेश त्याला परमेश्वराने एका ठिकाणी जायला सांगितलं होतं. हो. परंतु तिकडं न जाता तो दुसरीकडे निघाला निनवेला जायला सांगितलं होतं आणि तो तार्शेसला जायला हो, निघाला. हो. आणि मग आणि कथाने सत्य घटना आहे की योना थेट खालच्या याला जाऊन झोपला आणि तळाशी जाऊन झोपला. आणि मग फार मोठं वारं सुटलं आणि मग तिथले जे लोक होते त्यांनी हे टाकलं आणि त्यांनी पाहिलं की कुणामुळे झालं. तर मग योनाचं नाव निघालं आणि मग योनाला जाळे करून आणलं. तू कुठं आहे, का चाललं? त्याने सांगितलं की मी अमक्या अमक्या ठिकाणचं आहे. आणि मग मी विशेष करून सांगतो पाळक साहेब, जर योना त्यावेळेस म्हटलं असताना देवाकडं, देवा तू मला सांगितलंस ना निनवेला जायला तर मी जातो, तर कदाचित वादळ शांत झालं असतं. एकदम बरोबर. बरोबर ना? एकदम बरोबर. काटा आला माझ्या अंगावरती. हो. जर त्याने कबुली केली असती तर वादळ शांत झालं असतं. एकदम बरोबर. परंतु त्याने त्याचा शाहीरपणा चालू ठेवला, हट्टीपणा केला, हट्टीपणा चालू ठेवला. आणि त्याने काय सांगितलं, एक काम करा, मला उचलून फेकून द्या. बरोबर. म्हणजे मला माहित नाही, म्हणजे मला कळत नाही, कदाचित त्या लोकांविषयी त्याच्या जीवनामध्ये राग असेल. एकदम बरोबर. कारण अनेकदा जाऊन देखील त्यांनी ऐकलं नाही. आणि दुसरी गोष्ट त्याने मला फेकून द्या. त्याला वाटलं मला फेकून दिलं की मी मरून जाईल. बरोबर. म्हणजे देवाची काही इच्छा पूर्ण होणार नाही. बरोबर. आणि मग त्याने काय केलं, फेकून दिलं त्याला. आणि मग एक मोठा मासा परमेश्वराने तयार केला. त्या माशाने त्याला गिळलं. 2 दिवस आणि 2 रात्री त्याला पोटात ठेवलं. तिसऱ्या दिवशी त्याला ओकून टाकलं. ओकून टाकल्यानंतर, निनवेमध्ये ओकून टाकल्यानंतर त्याने ते गाव फिरायला जवळपास बरेच दिवस लागतात. परंतु तो 2 का 3च दिवस चालला. आणि सुवार्थ सांगितली. त्याने म्हटलं 40 दिवसाचा अवकाश, 40 दिवसाचा अवकाश आहे, नंतर निनवे धुळीस मिळेल. आणि 2 दिवसात त्या लोकांनी परिवर्तन केलं. प्रेज द लॉर्ड. विचार करा, 2 दिवसात त्या लोकांनी परिवर्तन केलं आणि देवाला आनंद झाला. आणि मग त्याचा राग परत देवावर भडकला. मला माहित होतं तू क्षमा करणारा देव आहे, तू असा आहे, तू तसा आहे. आणि मग त्याने बाहेर जाऊन काय केलं, ते हे बनवलं परमेश्वराने आणि त्याच्या खाली तो उभा राहिला. फार आनंद झाला त्याला, त्याचे हे बनवलं तर. आणि मग परत देवाने ते काढून टाकलं. मग परत त्याचा राग त्याला घुसला. मग असं झालं तसं. म्हणजे माझ्या प्रिय भावनांनो, म्हणून तुम्हाला एकच सांगायचं आहे, मनुष्याला काय वाटतं यापेक्षा परमेश्वरा तुझी इच्छा काय ते मला सांग. नक्कीच. परमेश्वरा तुझी इच्छा काय ते मला सांग. आणि कदाचित आमची इच्छा वेगळी असते. बरोबर. आणि परमेश्वराची इच्छा वेगळी असते. बरोबर. आम्हाला वाटतं या मार्गाने जायचं, परंतु परमेश्वरा वाटतं आपण दुसऱ्या मार्गाने गेलं पाहिजे. म्हणून आम्ही परमेश्वराला विचारलं पाहिजे. पण अजून एक गोष्ट सांगतो, परमेश्वर उतरून तुम्हाला सांगणार नाही कधीच. एकदम बरोबर. बरेच लोक, म्हणजे क्षमा करा, परंतु मला माहित नाही, कधी कधी परमेश्वर त्यांच्यामध्ये उतरून येतो. परंतु माझा त्या गोष्टीवरती जास्त विश्वास नाही. बरोबर. परमेश्वर आमच्या सोबत या माझ्या पवित्र शास्त्रातून बोलतो, वचनाकरवी बोलतो. आणि त्याद्वारेच तो आमचं मार्गदर्शन करतो. बरोबर. त्याद्वारेच तो आमचं मार्गदर्शन करतो. आणि म्हणून या वचनामध्ये पहा की परमेश्वर तुम्हाला काय सांगणार आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की तो स्वप्नाद्वारे परमेश्वर मनुष्यासोबत बोलतो. स्वप्नाद्वारे परमेश्वर मनुष्यासोबत बोलतो. आणि बऱ्याच गोष्टी ज्या मला करायच्या असतात ना, आणि जी गोष्ट नको असती, देव मला स्वप्नातून दाखवून देतो, ती करू नकोस, आणि मी ती करत नाही. आणि देव मला दाखवून देतो ती कर, आणि मी ती करतो. तुम्ही महत्वाचे गोष्ट बोलले पाळक साहेब, तीही की आमची इच्छा नव्हे, तुझी इच्छा पूर्ण, देवाची इच्छा पूर्ण व्हावी. योनाने देवाच्या इच्छेला महत्व नाही दिलं, स्वतःच्या इच्छेला महत्व दिलं. संकट त्याच्या जीवनात आले, परंतु ज्यावेळेस तो गेला तर त्या ठिकाणी देवाने त्याच योनाचा उपयोग केला आणि अख्ख्या निनवेमध्ये आपण रिवायवल म्हणू शकतो, तारण आलं, परिवर्तन आलं आणि देवाचा क्रोध शमवला गेला, सगळेच वाचले गेले. म्हणजे योनाच्या जीवनातली ती खूप अद्भुत आणि मोठी साक्ष आहे. त्याच्यातून पाळकी जीवनासाठी शिकण्यासारखे हे आहेत
की अनेकदा आम्ही सेवा कार्यामध्ये हताश होतो, निराश होतो. काही काही वेळेला आम्ही याच्यामुळं जाणं टाळतो की अनेकदा आपल्याला सेवा कार्यामध्ये रिस्पॉन्स भेटत नाही अगदी लोकांचा, बरोबर, लोक ऐकत नाही आणि म्हणून आपलं असं वाटतं की वारंवार जाऊन देखील हे ऐकत नाही, देवा यांचा विनाश करून टाक. हो हो हो. परंतु तरी देखील आणि देव तुम्हाला- किती दयाळू आहे, किती प्रेमळ आहे, त्याचं उदाहरण तिथं आम्हाला दिसतं. म्हणून सेवकांनी कधी खचून जाऊ नये. यस. देवाने सांगितलेल्या गोष्टी सेवकाने कराव्या हेच त्याच्यातून अपेक्षित आहे. अजून काय सांगू शकतो? आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, जसं पाळक साहेब म्हणाले की माणसं निराश होतात, माणसं उदास हो, होतात, त्या नक्कीच. ठिकाणी काम नाही. आणि मग काय करतात, शाप देतात त्यांना. हो, काय करतात, शाप काय देतात, करतात, शाप देतात. काटाला माझ्या अंगावरती. जो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्यांच्या मुखातून शाप हा शब्द नाही आला पाहिजे. हो, शाप देऊच नका म्हटलं. शाप देऊ नका असं संत पावलाने सांगितलं. हा. शाप देऊच नका, तर त्यांना आशीर्वाद द्या. हा, प्रभूने म्हटलं शाप देऊ नका, तर त्यांना आशीर्वाद हो. द्या. आणि म्हणून एखादं काम नाही झालं, एकच गोष्ट करायची, प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमेन. नक्की. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो माझ्या प्रिय भावना बहिणींनो, हे जे कार्य मी करतोय, पाळक साहेब करतात किंवा अजून कोणी करतं, ते आमचं कार्य करत नाही. एकदम बरोबर. ते कुणाचं काम करतो? परमेश्वराचं काम. देवाच्या राज्याचं काम आहे, परमेश्वराचं काम. परमेश्वराच्या राज्य. आणि जर समजा त्याने फक्त एकच माणूस दिला आम्हाला, निराश व्हायचं का? नाही, अजिबात. कदाचित ते एक माणसाद्वारे तुम्हाला 1,00,000 माणसं मिळतील. नक्कीच काय? नक्कीच. म्हणून तुझी इच्छा पूर्ण हो. सेवा कार्यात दाय विल बी डन. दाय विल बी डन. बरोबर. दाय विल बी म्हणजे तुझी इच्छा पूर्ण हो. आमेन. बऱ्याच वेळेस आम्ही काय करतो, आमच्या इच्छेप्रमाणे चालतो. बरोबर बरोबर. बऱ्याच वेळेस आम्ही काय करतो, आमच्या इच्छेप्रमाणे. मला वाटलं श्रामपूरला जावं, म्हणलं निघालो श्रामपूरला. बरोबर. मला वाटलं औरंगाबादला जावं, निघालो औरंगाबाद. बरोबर. परंतु देवाची इच्छा पण आम्ही समजून घेतली पाहिजे. एकदम. मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला विचारायची. तुम्ही म्हटले की ज्यावेळेस तुमची शस्त्रक्रिया झाली, 6 महिने मेंदू पोटात ठेवला, त्याच्यानंतर पुन्हा शस्त्रक्रियेद्वारे तो व्यवस्थित करण्यात आला. तुम्ही बाकीच्या पुष्कळ गोष्टी विसरले, परंतु वचन तुम्ही विसरले नाही. अजिबात नाही. हे कसं काय? ती मी देवाचीच कृपा समज. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, मी आतापर्यंत डॉक्टरांचं नाव कधीच घेतलं नाही, परंतु माझा इलाज हा प्रभू येशू ख्रिस्ताने केला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझा इलाज, काटा आला माझ्या अंगावर, माझा इलाज हा प्रभू येशू ख्रिस्ताने केला आणि त्याने मला बरं केलं. हो हो हो, देवाला गौरव. यस. त्याने मला, माझ्या जीवनामध्ये त्याला न आवडणाऱ्या गोष्टी घडल्या होत्या. माझ्या जीवनामध्ये मी परमेश्वरापेक्षा मनुष्यावरती जास्त भाव ठेवला होता. हो. काय? हो. आज तर तुम्हाला दाखवलं, आमदार होते, मंत्री होते, भरपूर ओळखी होत्या, इतक्या की कदाचित कोणाच्या नसतील एवढ्या ओळखी. पुष्कळ ओळखी होत्या आणि मोठे मोठे कामही करायचे, ते माझं काम पण करायचे. परंतु मला परमेश्वराने त्याच्यासाठी निवडलंच नव्हतं. हो, योना समान. यस. आणि मी योनाचं उदाहरण त्यासाठी दिलं की मला एका बाजूला जायला सांगितलं तर मी दुसऱ्या बाजूला निघालो. म्हणजे ज्यावेळेस चुकीची निवड केली गेली, जीवनात वादळ आले, यस, परंतु तरी प्रभूने सोडलं नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो, तो ज्याला निवडायचं त्यालाच निवडतो. ज्याला पाचन करायचं त्यालाच पाचन, तो सगळ्यांना करत नाही. आणि मी देवाला धन्यवाद देतो की त्याने मला निवडलं होतं, त्याने मला पाचारण केलं होतं आणि पुन्हा मी पडलो आणि त्याने हात लावून मला पुन्हा उठवलं. आणि मला एक महत्वाची गोष्ट वाटते ती ही, आजही तुम्ही वचन विसरले नाही, म्हणजे परमेश्वराने त्या गोष्टी तुमच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि इतकाही भयानक अपघात होऊन आज जर तुम्ही जिवंत आहात तर देवाची इच्छा तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही इतरांना वचन सांगण्याचं काम करत आहे, आजही तोच आवेश प्रभूच्या कार्याविषयी तुमच्यामध्ये आहे. नक्कीच देवा अनेकांसाठी तुमचं कार्य, तुमचं सेवा कार्य आशीर्वादाचं कारण करेल. आता मग प्रार्थनामय जीवन कसं आहे? बायबल वाचता का? कसं? मी सकाळी उठल्याबरोबर पहिलं बायबल वाचतो, पवित्र शास्त्र वाचतो. संध्याकाळी झोपताना पण पवित्र शास्त्र वाचतो. दुसरी गोष्ट, आणि कुठं जाणार जरी असलो तर माझ्या डोक्यामध्ये फक्त पवित्र शास्त्राचे विचार असतात. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्हाला आता घ्यायला आलो तुम्ही, जवळपास 2-3 तास थांबलो मी त्या ठिकाणी. अरे बाप. आणि म्हटलं आता मी घरी जातो आणि मग पाळक साहेबांचा फोन आल्यानंतर आणि तुम्ही माझ्या पाठीमागून आले. येस, नक्कीच. म्हणजे मला काय सांगायचं की हे चालणं मला अशक्य होतं,
माझ्याकडे एक काठी होती, ती माझ्या वडिलांनी दिली होती मला, आणि उठायचं असेल तर मला ती काठी लागायची. परंतु तुम्हाला एक सांगतो, परमेश्वर ज्यावेळेस काम, मी माझ्या वैयक्तिक जीवनाविषयी सांगतो, ज्यावेळेस तो काम करतो तो एकदम लगेच करत नाही. बरोबर. तो फार हळूहळू करतो, घाई गडबडीने करत नाही. आणि विशेषतः व्यक्तिशः असं वाटतं की त्याला जर त्याच्या सेवकाच्या जीवनामध्ये कार्य करायचं असेल ना, तर त्याला बऱ्याच गोष्टी शिकवतो आणि मग पूर्ण तयार करून मग त्याला तो त्या मार्गाने चालवतो. यस, नक्कीच. एक महत्वाची गोष्ट, तुम्ही इतक्या लांब चालत आहात, ही देवाची कृपा आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, कदाचित तुम्ही जॉन वर्गीस नावाचे सेवक ओळखत असाल. हो. भयानक अपघात त्यांचा देखील झाला होता आणि गाडी त्यांच्या अंगावून गेली होती आणि डॉक्टरने सांगितलं की तू ओझं कधीही उचलू शकणार नाहीस, असं त्यांच्याबद्दल त्यांनी त्यांच्या साक्षीमध्ये सांगितलं. परंतु हा व्यक्ती जो प्रभूच्या पाचारणातील सेवक होता, ज्यावेळेस आम्हाला त्यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली, तो रात्रंदिवस प्रभूच्या कामासाठी तो धावत असे, तो आराम करत नसे आणि एका नॉर्मल मनुष्यापेक्षा अधिक काम करण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये होती. म्हणून त्यांनी त्या गोष्टीकडे न पाहता त्या गोष्टी प्रार्थनेद्वारे देवाने त्यांना आरोग्य दिलं आणि त्यांचं जीवन त्यांनी सेवा कार्यामध्ये घालवलं. त्यानुसार तुमच्याही जीवनाबद्दल मी सांगेल की जर प्रभू लंगड्यांना चालवतो, मुक्यांना बोलवतो, अंधांना नेत्र देतो, बाहेरचे कान उघडतो, एवढंच नव्हे तर तो मृतांनाही सजीव करणारा देव आहे. आणि हे केवळ लाजराबद्दल नाही किंवा त्या याईराच्या कन्येबद्दल नाही किंवा विधवेच्या मुलाबद्दल नाही, तर हे तुमच्याबद्दलही पण आहे. आज जे तुम्ही जिवंत आहात ही केवळ देवाची कृपा आहे, कारण एवढ्या मोठ्या अपघातातून वाचणं हे अशक्य आहे. मग मला यातून तुम्हाला हे सांगायचंय ते हे की देवाने तुमच्यासाठी ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला अजूनही पूर्ण करायच्या आहेत. तुम्हाला अजून एक सांगतो, सांगा. हे जे माझं बोट आहे ना, ही बाजू गेली होती पूर्ण. आता हा जो अंगठा दिसतोय ना, हा इथून निघाला होता, म्हणजे बरेच काही वर्ष इथून जायचा. आता बघा तू व्यवस्थित होते. तुम्हाला एक सांगतो की जे माणसाला अशक्य ते परमेश्वर शक्य करू शकतो. म्हणजे परमेश्वराने तुम्हाला आता पुष्कळ प्रमाणामध्ये कव्हर केलं, आरोग्य दिलं, देवाला धन्यवाद. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, आता तुम्ही स्वतः बघा, इथून सलाईन दिली होती मला. अरे बापरे. हो 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 हो, बरोबर. म्हणजे जे मनुष्याला अशक्य आहे तो परमेश्वर शक्य करू शकतो. नक्कीच विशेष गोष्ट आहे. मी अगोदर तुम्हाला म्हटलं की तुम्ही बायबल वाचनाबद्दल, प्रार्थनाचा कसा वेळ देता प्रार्थना? मी सकाळी ज्यावेळेस मला जाग येते, पहिली जाग येते ना, त्यावेळेस मी प्रार्थना करतो देवाकडे. आणि आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करतो. आणि त्याच्यानंतर माझं पवित्र शास्त्र वाचतो. खूप छान. आणि संध्याकाळी म्हणजे ज्या वेळेस मला वेळ मिळेल त्या प्रत्येक वेळेस मी प्रार्थना करत असतो. आणि बरेच म्हणजे आम्ही संध्याकाळी 11 वाजता आमची प्रार्थना असते. माझ्यासोबत अजून 15 ते 20 लोक आहेत. आम्ही एकत्र मिळून प्रार्थना करत असतो. आनंदाची गोष्ट. 15 ते 20 लोक आहेत. आता त्यांचे नाव वगैरे नाही आठवत मला, माझ्या फोनमध्ये आहेत. आणि मग आम्ही सगळेजण मिळून प्रार्थना करतो. काही लोक पुण्याचे आहेत, काही औरंगाबादचे आहेत, बऱ्याच ठिकाणचे आहेत. आणि आम्ही संध्याकाळी 11 वाजता आम्ही प्रार्थना करतो. 12 ते 1 वाजेपर्यंत आमची प्रार्थना चालते. एक महत्वाची गोष्ट पाळत साहेब, ती ही की तुम्ही या आजारपणामध्ये किंवा अपघातानंतर जोही त्रास सहन केला, तुम्हाला तर त्रास झाला हे नक्कीच आहे, परंतु त्याच्या कर्वे तुमचे मेसेज झाल्या, पाळकीनबाई, मुलं यांना देखील खूप त्रासातून जावं लागलं. मग या त्रासामध्ये त्यांनी तुम्हाला कसं सपोर्ट केला? तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. जसं मी सांगितलं, माझं शिक्षण 9वी पर्यंतच आहे आणि माझ्या मिसेसचं शिक्षण पण तेवढंच आहे. आणि मी थोडं इंग्रजी भाषेचं ज्ञान असल्यामुळे मला सगळं समजत होतं, परंतु माझ्या मिसेसकडे ते नव्हतं. परंतु मी परमेश्वराला धन्यवाद देतो की तिला परमेश्वराने अशा ठिकाणी काम दिलं की तिथं काम मिळणं शक्य नाही. आणि ते मी म्हणतो ते माणसाने नाही दिलं, तिला परमेश्वराने दिलं. बरोबर, देव काळजी घेतो. यस. आणि दुसरी गोष्ट, माझा मुलगा आता तो ग्रॅज्युएट आहे. आणि विचार करा की त्यावेळेस पण
परिस्थिती फार वाईट होती ती, बरोबर, म्हणजे बरोबर. अपघातानंतर हे करणं ते करणं, परंतु तिथं पण परमेश्वराने आम्हाला मदत पुरवली Praise आणि the Lord. मुलांचं शिक्षण झालं. आणि आता मुलीविषयी तुम्ही पाहिलं, ती हो, पण हो. ग्रॅज्युएट झाली. ताई पण तिचं म्हणजे शिक्षण मला सांगायचं काय की हा पुरवठा करणारा मनुष्य नाही तर परमेश्वर आहे. म्हणजे परमेश्वराने जीवनातल्या प्रत्येक समयामध्ये तुमच्या कुटुंबाची काळजी आमेन घेतली. आमेन आमेन. जसं स्तोत्रामध्ये म्हटलंय, तरुण सिंहास वान वाण पडेल, पडते व त्याची उपासमार होते. त्याची उपासमार होत्या. परंतु तुम्हाला जो चांगल्या परमेश्वरावरती प्रकारे विश्वास ठेवाय. ठेवतो. हो, जो परमेश्वरावरती विश्वास ठेवतो त्याला तर कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. Amen. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, त्या ठिकाणी असं म्हणत कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. नक्कीच हे बरं आठवलं. चांगला हा शब्द. बऱ्याच लोकांना वाईट गोष्टीची इच्छा होते, मग ती पूर्ण नाही करत देव. बरोबर. चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. बरोबर. आता मला एक सांगा, प्रभूने तुम्हाला आरोग्य दिलं आणि आज तुम्ही व्यवस्थित आहात, तर सेवा कार्याबद्दल राहिलेल्या कुठल्या गोष्टी पूर्ण कराव्यात असं वाटतं? आता देवाची इच्छा असेल तर बरेच काही ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी आम्हाला देवाची सेवा चालू करायची आहे. हो. म्हणजे नाशिक या ठिकाणी आम्ही प्रार्थनेला जात असतो. हो. औरंगाबाद या ठिकाणी प्रार्थनेला जात असतो. पुणे या ठिकाणी प्रार्थनेला जात असतो. Praise the Lord. मुंबई या ठिकाणी पण प्रार्थनेला जात Praise the असतो. Lord. आणि माझी इच्छा आहे, सगळ्या ठिकाणी मी एकटा जाऊ शकत नाही, परंतु त्या ठिकाणी देवाचं कार्य पुन्हा चालू करावं ही माझी मनापासून इच्छा आहे. बरोबर. ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि मला एवढं माहिती की पुरवठा करणारा आपला बाप आहे. नक्कीच नक्कीच. आणि ज्यावेळेस आपण चांगला भाव ठेवतो आणि चांगली इच्छा धरतो तर बाप पुरवतो जरूर. हो, खूप महत्वाची गोष्ट. अजून एक गोष्ट मला सांगा, सेवकांना या निमित्त काय सांगायचं? सेवकांना मला एकच सांगायचं आहे, मी पण सेवक आहे, म्हणून तुम्ही सेवा करत असताना तुम्ही परमेश्वराची सेवा करत आहात हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्या इच्छेप्रमाणे नाही तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालायचे. आणि पुरवठा करायला तो स्वतः जिवंत आहे. नक्कीच. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं की आपल्या मुलाने आपल्याला भाकर मिया मागितली तर त्याला धोंडा देईल असं कोणी माणूस आहे का? बरोबर, कोणीच नाही. कोणीच नाही. मग परमेश्वर आमचा बाप आहे Yes. आणि आम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे तो देणार नाही का? 100% देणार. म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आणि त्याच्या मार्गाने चालायचं. खूप छान. बरं, काही तुमच्या आठवणीतले काही वचनं जे आपला ऊर्जा देतात, बळ देतात, जसं तुम्ही म्हटले मनुष्यावर भाव ठेवण्यापेक्षा परमेश्वरला शरण जाणं हे चांगलं, असे काही वचनं जे तुमच्या नेहमी आठवणीतले आहेत किंवा प्रेरणा देतात, असे काही वचनं सांगू शकाल का? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, येस, यासाठी की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. सुवार्तेचं गाभा सांगितलंय. For God so loved the world that he gave his only begotten Son, for whosoever believeth in him should not perish but have everlasting life. Amen. So I will speak in English if possible. बोला. येस. What the Lord had been told, for God so loved the world, for God so loved the world, not any country, not any state, but world. My dear friends, जगावर. येस. my dear friends, I would like to told you, Lord had saved the world, not any earth or anything, but He saved the world, and He gave His only begotten Son. Who is His Son? His Son is Jesus Christ. Praise the Lord. Amen. And my Lord love to United States also, and my love to India also. My नक्कीच. देव Lord जगावर knows प्रेम करतो. to America also, Japan also, Afghanistan also, and so many countries is low. But what we had done, we had divided by caste and countries. So don't allow in that. Save the people. Save the people, not the countries. हो. आम्ही देवावरती प्रीती केली पाहिजे, Yes. परंतु आम्ही काय करतो, राज्यावरती आणि राष्ट्रावरती प्रीती करतो. आणि देवावर प्रेम. बऱ्याच गोष्टींमध्ये आम्हाला काही गोष्टी समजून आणि ह्या गोष्टी आम्हाला समजतात म्हणून आम्ही त्यांचा योग्य प्रकारे लोकांना सांगितलं पाहिजे. एकदम बरोबर. अजून कुठले वचन तुमचे आवडते आहेत? अजून काय सांगा? परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. वा 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 वा. स्तोत्र 34 आहे. Yes. परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. अनुभव अजून घेऊन. काही वचन सांगा.
नाही आता ठीक आहे. महत्वाची गोष्ट, अनेक गोष्टी तुम्ही विसरल्या, परंतु वचन विसरले नाही. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे सुवार्तेसाठी जे महत्वाचे वचन आहे ते तुमच्या मनामध्ये आहे. येस. आणि त्यातून मला हे जाणवतं की सुवार्ता कार्याविषयी आगात कळवळा तुमच्या हृदयात. हो, अगदी अगदी. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, आता हे घर आहे, मला याच्याविषयी अजिबात टेन्शन नाहीये. अजून गाडी आहे माझ्याकडे, तिचं अजिबात टेन्शन नाही. मला फक्त एकच चिंता आहे की माझ्या देवाचं वचन अधिक रीतीने पेरलं जावं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेषित पौल म्हणतो, Yes. आजही माझ्या मनावरचं ओझ मंडळाविषयी असणारी चिंता. बरोबर. नक्कीच, आणि नक्कीच. पावलाच्या जीवनामध्ये एक समस्या अशी आली की तिथं तो त्या जहाजामध्ये होता हो. आणि एका ठिकाणी ते उतरले आणि एक विषारी साप त्याच्या हाताला चावला गुंडाळला. आणि लोकांनी सांगितलं याला देवानं तिथून वाचवलं. हो, परंतु आता हा साप त्या चालवतोय, तो मरून याने काहीतरी पाप केलं असं. नक्कीच. हो. आणि मग त्याने त्याला उचलून फेकून दिलं. आणि मग त्यांनी एक तास वाट पाहिली, 2 तास, पण त्याला काहीच नाही झालं. आणि मग तुम्हाला सांगतो, ज्यांनी त्याला शाप दिला होता तेच त्याच्या पाया पडले, तू देवाचा माणूस, नक्कीच, तू देव आहे असं म्हणते. एकदम बरोबर. काय महत्वाचे, मनुष्यावरती भाव ठेवूच नका, ते तुम्हाला मोठंही करतील आणि ते तुम्हाला खालीही पाडतील. म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे चाला, तो तुमचं मार्गदर्शन करेल. खूप महत्वाची गोष्ट, प्रेषित पौलाला ज्यावेळेस तो त्या बेटावरती गेले आणि ते शेकोटीसाठी काटक्या गोळा करत असताना त्याला साप चावला, तर त्याचं दर्शक हे आहे, अनेकदा सेवकावर सैतान वेगवेगळ्या अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या उदाहरणाद्वारे ते लोक जाणत होते तो साप विषारी होता आणि तो जर चावला तर माणूस वाचणं अशक्य आहे. परंतु मार्कुस शुभवर्तमानामध्ये म्हटलंय ते सर्पाला उचलतील. म्हणजे देव आम्हाला किती कृपा पुरवतो. आणि तिथं तो मृत्यू न पावता त्या साक्षीद्वारे अनेकांचं तारण झालं. म्हणजे जेवढंच अशा गोष्टी घडतात आणि देव आमच्या जीवनात चमत्कार करतो, तो चमत्कार अनेकांना विश्वासामध्ये घेऊन येतो. जसं तुमच्याही जीवनामध्ये सैतानाने हल्ला केला, परंतु तुम्हाला आरोग्य मिळालं आणि हे आरोग्य अनेकांसाठी एक विश्वासामध्ये वाढवणारं आहे की ज्या करवी तुमचा जर या स्थितीमध्ये प्रभू सांभाळ करू शकतो, तो वाचू शकतो, तर त्यांनाही वाचू शकतो. महत्वाची गोष्ट ही प्रभू विशेष करून तुम्हाला अधिक आशीर्वादित करो. जेवढेही ख्रिस्तामधील माझे प्रिय बंधू भगिनी, सेवक सेविका आजचा हा विशेष करून मुलाखतीचा कार्यक्रम पाहत असतील, सर्वांना नम्र विनंती आहे, प्रभूचे सेवक विश्वास जावळे पाळक साहेब यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये निरंतर आठवण ठेवा. त्यांच्या परिवारासाठी, ताईसाठी, मुलासाठी आणि त्यांच्या मिसेससाठी, या कुटुंबियासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये जरूर आपण आठवण ठेवावी. जरूर या कुटुंबास आपण व्हिजिट देखील करू शकता, यासाठी की खरोखर देवाची कृपा या कुटुंबावर आहे. म्हणून विशेष करून पाळक साहेब, आता देवबाप तुम्हाला आत्तापर्यंत, आता जे तुम्ही नेहमी कार्यक्रम घेता, शेवटचा प्रश्न आपण घेत आहोत, तर त्याद्वारे सातत्याने देव काय प्रेरणा देतो, काय ऊर्जा देतो तुम्हाला बोलण्यासाठी? म्हणजे काय नेहमी काय बोलावंसं वाटतं लोकांशी ज्यावेळेस पवित्र शास्त्र वाचतो मी? आता माझ्याकडे ते पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी लिहून ठेवत असतो. मला एखाद्या देवाचं हे वाचन सांगायचे तर मग मी हे लिहून ठेवलेले. बरोबर. आणि मग कधी कधी देव त्याच्यातून बोलतो आणि मग कधी कधी असा प्रसंग येतो की रात्री ज्यावेळेस मी झोपतो त्यावेळेस याच्याही पलीकडे जाऊन मला देवाची काही वचनाची आठवण येते आणि मग ते बरोबर मी पवित्र शास्त्र काढतो आणि त्याच्यातून देवाचं वचन सांगत असतो. म्हणून देवाची इच्छा आमच्या जीवनात पूर्ण झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याची इच्छा आम्ही पूर्ण करतो ना, त्यावेळेस आम्ही आमच्या इच्छेने नाही चालत तर त्याच्या इच्छेप्रमाणे चालत. आणि ते देवाच्या वाटण्यात मनुष्यावरती भाव ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जा. आणि तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत एक गोष्ट आहे की एक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्या ठिकाणी एका बाईला ते लोक, शास्त्री आणि परुषी लोक त्याच्याकडे घेऊन आले की जी व्यभिचार करताना धरली होती. आता मला सांगा, एक सिंपल गोष्ट आहे पाळक साहेब, व्यभिचार करताना ती एकटीच होती का? नाही, तिला जोडीदार कोणतरी होतं ना. परंतु त्यांनी कोणाला आणलं होतं? स्त्रीला आणलं होतं. आणि हातात दगड बिगड घेऊन होते, खिशात पण दगड होते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं की काय करावं? आमच्या पवित्र शास्त्रामध्ये असलेलं धोंडमार करून मारावं.
आणि मग प्रभू येशू ख्रिस्त खाली बसून काहीतरी लिहितो. लिहू लागला. आता मला नाही माहिती, परंतु काय लिहित होतं तरी ते बोलत होते. काय करावं आम्ही सांग, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये असं होतं, फक्त त्याला मारावं. नाही 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 नाही, त्यांच्या डोक्यामध्ये होतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणेल हो. की हिला सोडून द्या, हो हो, त्याला काय? त्याची परीक्षा पाहावी. तिला सोडून द्या, त्याची परीक्षा पाहावी नाही. पहिला दगड याला मारायचं. मग हो हो हो, कोणाला मारायचा? हो तो त्यांचा प्लॅन. त्यांचा प्लॅन होता तो. बरोबर. आणि नंतर तिला मारायचं. बरोबर. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये होतं हिला मारायचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मारायचं. हो. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणून काहीतरी लिहू लागलं. हम्म. आणि मग तरी ते बोलू लागले. हम्म. आणि तो परत उठला आणि तो काहीतरी लिहिला आणि त्याने सांगितलं, ज्याने आतापर्यंत पाप केलं नाही त्याने पहिला दगड मारावा. काय? आणि मग ते जेव्हा लिहिलं पाहत होते तर व्यक्तिशः मी असा विचार करतो, असं माझ्या बरोबर. पवित्र शास्त्रात लिहिलं नाही, बरोबर. परंतु कदाचित तिथं विश्वास जावळे असेल. हा, आणि मग विश्वास जावळे तिथे असं लिहू लागला प्रभू येशू ख्रिस्त. आणि लगे विश्वास जावळे तर पहिला दगड खाली पडला. दुसरं याच्यात लिहू हो, लागला, हो. दुसराही खाली पडला. खिशातले 6 दगड खाली पडले. बरोबर. आणि मग दुसरा कोणतरी पाळक साहेब आहेत, मग पाळक साहेबांचा इतिहास लिहू लागला. बरोबर. असं व्यक्तिशः मी विचार करतो. बरोबर. आणि मग प्रत्येक एक जण निघून गेला. फक्त कोण उरलं? ती बाई उरली. आणि येशू. आणि मग त्याने तिला विचार, तुला धोंड मारणारे कुठे आहेत? त्याने सांगितलं, कोणी नाही इथं. आणि त्याने सांगितलं, मीही तुला दगड मारत नाही, जा आणि यापुढे पाप करू. खूप मोलाची गोष्ट, खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली. ज्यावेळेस प्रभूने लिहिलं त्यावेळेस प्रत्येकाला जाणवलं की माझे काही पाप आहे. यस. प्रभू ज्यावेळेस विशेष करून देवाचा आत्मा आमच्या जीवनात काम करतो, आम्ही इतरांना दोष देण्याअगोदर Yes. जर स्वतःचा विचार करावा. स्वतःचं जर जीवन पाहिलं आम्ही काय आहोत, तर नक्कीच आमच्या जीवनासाठी ते आशीर्वादाचं कारण असेल. पाळक साहेब, तुम्ही जो आपला बहुमोल वेळ दिला त्याबद्दल प्रभूमध्ये आम्ही विशेष करून आपले आभारी आहोत. आज मी विशेष करून पाळक साहेबांच्या घरी भानस हिवरा या ठिकाणी व्हिजिट दिली आणि त्यांच्याशी भेटणं आणि बोलणं माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. जरूर ही साक्षी इतरांना शेअर करा. आणि देवाने जसं त्यांना कठीण परिस्थितीतून उभारलं, मृत्यूच्या दारातून त्यांना मागं आणलं आणि आज ते जिवंत आहे, ही केवळ देवाची कृपा आणि अद्भुत साक्ष आहे. देवा त्या साक्षीद्वारे आपणास आशीर्वादित करू. देवाचं वचन सांगतं, मनुष्यावरती भाव ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जा. पाळक साहेबाच्या मुखातून सातत्याने एक वचन ते बोलतायत. आणि अजून एक स्तोत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, मी पडावं म्हणून त्याने मला जोराचा धक्का दिला, हो, परंतु परमेश्वराच्या हाताने मला सावरलं. नक्कीच. स्तोत्र संहितेमध्ये त्याने, मी पडावं म्हणून त्याने मला जोराचा धक्का. मग कोणी धक्का दिला? सैतानाने धक्का दिला, बरोबर बरोबर. परंतु परमेश्वराच्या हाताने मला सावरलं. देवाला धन्यवाद की पाळक साहेबांची जी साक्ष आहे त्यांच्या प्रत्येक वचन बोलण्यामागे भाव आहे की त्या वचनाद्वारे प्रभूने त्यांना उभारलं. आमेन. या साक्षीबद्दल देवाला धन्यवाद. प्लीज हे महत्त्वाची साक्षी इतरांना शेअर करा, आपल्या चर्च ग्रुपवर देखील टाका, चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपल्याला जर मुलाखत द्यायची असेल तर जरूर संपर्क करा. देवबाप आपणास आशीर्वादित करा. सर्वांना प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.